हॅलो हाय नमस्कार, मी भाग्यश्री तुमच्यासाठी नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर चला आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या गल्लीमध्ये आज आहे 2 प्रकारच्या दहीहंडी। तर ही एक दहीहंडी तुम्ही बघू शकता, दुसरी तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर चला आता मी तुम्हाला दाखवते। तर आता चला मी इथं आलेली आहे बाहेर, कधी पावसामध्ये भिजायचं ना मम्मी चाल मम्मी चाल मम्मी चाल। तर मी आता फायनली आलेली आहे बाहेर। तर तुम्ही इथं बघू शकता आमच्या डाव्या हाताकडे इकडं मस्त दहीहंडीचा कार्यक्रम चालू झालेला आहे। अजून त्याला थोडा वेळ होता तर म्हटलं थोडं थांबते बाहेरच, परत मग घरी गेल्यावर येणं नाही व्हायचं आणि त्याचं कधीच चालू होतं पुढे चल पुढे चल पुढे चल। म्हटलं थांब अजून कोणीच नाही आहे म्हटलं बाहेर। तर इथं आमची इथून दहीहंडी फुटायला सुरुवात झाली होती, बघू शकता तुम्ही तिथं मुलं वगैरे आहे, मनोरा बनवत आहे। तर इथं तुम्ही बघू शकता डाव्या हाताकडे ना एक दहीहंडीचा कार्यक्रम चालू आहे। तर मस्त वरती बांधलेले आहे, तिला मस्त बलून वगैरे बांधलेले आहे, तुम्ही बघू शकता। मी दूर उभी आहे ना त्याच्यामुळे काही तुम्हाला जास्त कळत नसेल, तर मी इथं समोर गेल्यावर तुम्हाला दाखवेलच की कशा प्रकारे आहे। तर ही दहीहंडी छोट्या छोट्या मुलांचीच आहे। तर तुमच्या गल्लीत पण अशी दहीहंडी झाली का आम्हाला सांगा। आणि म्हणतात तिथे पुण्यामध्ये भरपूर मोठी मोठी दहीहंडी होती, पण काय करणार माझ्या मिस्टरांची नाईट शिफ्ट असल्यामुळे जाता नाही आला आम्हाला। तरी आम्ही घरच्या घरीच जेवढं आमच्याकडून पॉसिबल झालं तेवढं दहीहंडी एन्जॉय करायचा प्रयत्न केला आहे। तर तुम्ही आता इथं बघू शकता, मी जाते थोडीशी पुढे जाते आणि तुम्हाला दाखवते। आणि इथे ना आता दहीहंडीची सुरुवात झालेली आहे, तर मी इथे जात आहे आता समोर तुम्ही बघू शकता। परत ती मुलगी तिथे झालेली आहे, त्याला ब्लर करावं लागेल। तर बघू शकता आता इथं मस्तपैकी असं थोडी अंतराच उभी होते मी, नंतर समोर जाऊन परत दाखवेल तुम्हाला। जेवढं मला इथून शूट करता आलं तेवढं दाखवते तुम्हाला। आणि हा आजचा व्हिडिओ कसा वाटला तर ही तर छानच आहे एक हंडी, अजून परत एक दहीहंडी आहे बरं का। तर ती पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मच्छर पा किती इथं पण दहीहंडी बनवायची खूप मजा येत होती। तर इथं ते मुलं मनोरा करत होते, तिथं सारख्या गाड्या त्यांना त्रास देत होत्या, पण काय करणार आता एन्जॉय करायचं म्हटल्यावर कशा प्रकारे करावं लागतो ना। तर त्यांना लाईटाच्या प्रकाशामुळे ना तुम्हाला दिसणार नाही की तो मनोरा कसा आहे। तर मी ना थोडीशी समोर जाऊन त्याचा शूट घ्यायचा प्रयत्न करते। आणि व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर बघू शकता हे बघा तुम्ही ते मनोरा करताय मुलं, एक दादा आहे मोठा त्याच्यामध्ये त्यांना हेल्प करायला। परत त्यांचा एकदा मनोरा खाली पडलाय, 2 वेळेस पडले ते मुलं। पण पिल्लूला पण मी तर सांगत होते की जा जा, आपण म्हणत होता नको मम्मी नको मम्मी म्हणत होती जा। आताच आपण मुलांना हिंमत दिली तर ते पुढचे कामं करतील, बरोबर आहे का नाही। आता जर तो पाहून घाबरायला लागला तर पुढे कसं करणार, पण तो म्हणत होता नको। आणि छोटा पण आहे ना अजून, तो पुढे 5वी 6वीला गेला तर आपच हिंमतीला आपण नाही म्हटलं तरी पळत जाईल तो। तर ही दहीहंडी सांगा तुम्ही नेमकी कशी वाटली तुम्हाला, आणि छोट्या मुलांनीच केलेली आहे, पुढे खूप मस्त मस्त होणार आहे। तर नक्की पुन्हा व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नको तिकडे। तर तुम्ही आता इथे बघू शकता दहीहंडी फुटत आहे, तुम्हाला दाखवते मी। आणि तिथे ते गाडीवाली पण होते मध्येच, आणि ते वरून एक ताई त्या पान टाकत होत्या मुलांच्या अंगावर। बघा इथे मुलं किती एन्जॉय करत आहे। बापरे काय अरे 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 काय झालं?
बोल नाही तुम्ही नाही बघ ना अंधारात दिसत नाही रे काही अंधार येतच होता चेहऱ्यावर आम्ही तिथली फुटली मग संपल्या यार नियोजन करायचं कसं घेऊन जर स्वराज आणि युवराज होते मग जर युवराज हा म्हणला तर आम्ही करेल नाही तर नाही कुठं पडला नाही रे मला वाटलं इथं नाही रे इथून आलं असं पहिले दिसते घाण झाले हॅलो ABCD चा कुलकुला मस्त लागतो पुढे आलाय काय घेऊ नका बरं साहेब आई दादर बिल्डिंग तुला का झूठ नाही का तू ओरडते दीदी चल लिसन अरे सिंग कुरकुर पाहिजे कुरकुर काय पाहिजे जे चांगलं असेल ते द्या काय जे चांगलं ते आला डीजे आला काकू नाही अरे डीजे ते आला हा ना अजून टायमिंग कुठेला दम खा दम ना दम ना दम मार दम खाऊन घे खाऊन बस इथे मग काय ए तू आधीच पळत कुरकुरे ना वेपर चांगले असेल वरच तोडलेलं लागते वाटतं असं
झालं समाधान. येस ना. म्हणायलाच फक्त वरती हात करते. चल माझा चल. अरे देवा लय अवघड आहे बाबा पोरांचं काम. झालं ना आता चला. त्यासाठी दीदी दीदी लागते तिला. बापरे. हॅलो. तर इथे मस्त DJ वगैरे लावून खूप छान छान गाणी वाजवत होती. तर मी तर थोडीफार फोटो घेत होती. तर तुम्ही बघू शकता मी ते फोटो काढलेला आहे. आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ न स्किप करता बघा आणि सपोर्ट करा सगळ्यांनी. तर तुमच्याकडे पण असेच होते का दहीहंडी नक्की मला कमेंट करून सांगा. तर आमच्या गल्लीतली दहीहंडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून काय असेल तुमचं तर ते पण सांगा. लाईट गेली बाई. जो
इथे ना खूप भारी एन्जॉय चालू होता माहिती का. ते मस्त साऊंड वगैरे आणला, साऊंड लावला. तिकडच्या साईडला पाणी होतं समोर, तिकडच्या बॅक साईडला पण पाणी आहे. तर सगळेजण मस्त पाण्यात एन्जॉय करत होते. तर नाच नाच कपडे काढून टाकले. आता तर उघडं झोपवणार. कभी किसी और की खुशी में शामिल होकर देखिए. कैडबरी डेयरी. काय खेळायचं आहे ते मग मी ते त्याला बोलून तुम्हाला घरी गेल्यावर दाखवते. कुठाला वेळ तर आता तुम्ही ते बघू शकता. तिकडच्या साईडनं मस्त मुलांच्या अंगावर पाणी उडवायचं काम चाललंय आणि मुलंही मस्त त्या पाण्यामध्ये एन्जॉय करत आहे. तर आमच्या आज घराकडची दहीहंडी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ ना मी आज पोस्ट करत आहे. भरपूर दिवस झालेले शूट केलेला आहे, पण मला ना वेळच भेटत नाही. किंवा काय मी ते माझं एकदम माइंड डिस्टर्ब असलं ना, तर मला असं काहीच करावंसं वाटत नाही. तर प्लीज माझ्या व्हिडिओना सगळेजणांनी सपोर्ट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून मला म्हणजे सपोर्ट मिळेल. आणि तुम्हाला जर म्हणजे ठीक आहे, पण सपोर्ट करा सगळ्यांनी. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका की आजची आमची दहीहंडी कशी वाटली. तर व्हिडिओला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मजा वाटली. हे बघा पिल्लू दहीहंडी घेऊन आलाय. कशी झाली दहीहंडी? चांगली. एक नंबर. आता कपडे घालायचे त्याला. पल्लत झालं डायरेक्ट पूर्ण. थंडी असते. हे देवापाशी ठेवते मी. तर मी पण इथं ना कानासाठी हा बनवलेला आहे काला. आपल्या घरी ते आपण हंडी फोडत नाही, पण म्हटलं चला प्रसाद बनवते. हा आज आहे काल्याचा प्रसाद.